सांगली आटपाडी तालुक्यामधून हंगामातील द्राक्षाचा पहिला कंटेनर दुबईकडे रवाना झालाय। नेलकरंजीमधील प्रगतशील शेतकरी अरविंद माळी यांनी आपल्या 1 एकर शेतामध्ये निर्यातक्षम द्राक्षांचं उत्पादन घेतलं होतं। त्यांच्या या द्राक्षांना प्रति किलो 108 रुपये इतका दर मिळालाय। प्रति 4 किलोच्या 2500 पेट्यांचा कंटेनर दुबईकडे पाठवण्यात आलेला आहे। बघू शकता आज आपला हा डबल एस व्हरायटीची द्राक्षे आज आपली हार्वेस्टिंग साठी जात आहेत। आपला हा माल 111 रुपये पर केजी हा रेटने जात आहे। आज प्लॉटला बरोबर 110 दिवस झालेले आहेत। ह्या व्हरायटीसाठी 15 ही शुगर आवश्यक आहे दुबईसाठी। आज आपला दुबईसाठी हा माल जात आहे। पुण्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर परिसरामध्ये कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे। ठिबकच्या सहाय्याने शेतकरी कांदा लागवड करतायत। आधुनिक पद्धतीने पाट पाण्याऐवजी मातीच्या बेडवरती कांदा लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये फायदा होत असून उत्पन्न देखील वाढतंय आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्या कांदा लागवडीची लगबग सुरू असून मी सध्या कांद्याच्या शेतात आलेलो। आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बेड करून ठिबकच्या सहाय्याने या ठिकाणी आधुनिक पद्धतीने कांदा लागवड करताना पाहायला मिळतं। आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर आमच्या भागात चालू आहे, परंतु पाण्याची उन्हाळ्यात जी टंचाई निर्माण होती त्यातून पर्याय काढण्यासाठी आम्ही यावर्षी ड्रीपवर लागवड करीत आहे। पण रेग्युलर पाट पाण्याच्या लागवडीमध्ये आणि या ड्रीपच्या लागवडीमध्ये बेडवरती काय फरक होतो? ह्या लागवडीमध्ये मजूर वर्गाचं प्रमाण जास्त लागतं, परंतु उत्पादन पाट पाण्याच्या लागवडीपेक्षा ठिबकवरच्या लागवडीमध्ये निश्चित काही प्रमाणात जास्त निघतं आणि कांद्याची गुणवत्ता पण ही चांगली निघते। नक्कीच सध्या शेतकऱ्यांकडनं बेडवरती कांदा लागवड करण्याचं काम सुरू असून रोपाचा सुद्धा या परिसरात तुटवडा जाणवलेली परिस्थिती पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे। जालना जिल्ह्यातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांना यंदा आर्थिक फटका बसतोय। वेगवेगळी फळं बाजारपेठेमध्ये दाखल झाल्यामुळे पेरूची मागणी घटलेली आहे। ज्या बागा व्यापाऱ्यांनी खरेदी केल्या होत्या त्या बागेतील पेरू देखील व्यापाऱ्यांनी तोडणं बंद केलेलं आहे। पेरूच्या बागांवर जेवढा खर्च झाला तेवढंच उत्पन्न बागेमधून निघालं नसल्याने पेरू उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। पेरूला व्यापाऱ्यांकडून 5 रुपयांप्रमाणे दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। उत्पादन म्हणजे तो 2 लाखामध्ये विकला होता, पण ते व्यापाऱ्यानं नेल्याने जास्तीत जास्त त्याला 45 ते 50 हजारापर्यंत दिले पैसे। अच्छा, मग मध्ये सोडून दिला का? मध्ये सोडून दिला त्यानं आणि त्याच्यामुळे कोणी व्यापारी नेणं झाले, सारी दामामध्ये पूर्ण खाली सडी घाण झालेली। मार्केटमध्ये बाजार भाव काय आता? 40-50 रुपये किलो सांगतात, 30-40-50 आणि असं आपल्याकडून न्यायला म्हणलं तर 5 रुपये किलो प्रमाणात पडतं आपल्याला ते असं चिल्लर न्यायला। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनचे दर सतत घसरत आहेत। शासनानं जाहीर केलेला हमी भाव 4892 रुपये प्रति क्विंटल असताना सध्या बाजारामध्ये सोयाबीनला सरासरी 3900 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे हमी भावानं सोयाबीन खरेदीची मागणी केली आहे। जर तत्काळ तोडगा निघाला नाही तर शेतकऱ्यांची स्थिती अधिक बिकट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे आणि या संदर्भात सोयाबीन शेतकऱ्यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपाच्या हंगामात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा केला जातो। मात्र या हंगामामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला, त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झालेली आहे। त्यातच आता जे सोयाबीनचे दर पडलेले आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत। काय सांगसाल दादा, आज तुम्ही सोयाबीन विक्रीसाठी आणलेलं आहे, काय दराने इथं विक्री चालू आहे? इथं 3700 ते 4000पर्यंत दराने विक्री चालू आहे। शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की हमी भावाने घेऊ, पण इथं काहीच नाही। शासन शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही आणि यावेळेस खरीप हंगामामध्ये एकरी 3 ते 4 क्विंटल सोयाबीन झाला अतिवृष्टीमुळं आणि आम्हाला कोणचा म्हणजे विमा असेल काही असेल याचा कोणताच लाभ नाही आहे आणि शासन आमच्याकडे कोणत्याच गोष्टीकडे पाहत
नाहीये. इलेक्शनच्या आधी आम्हाला त्यांनी आश्वासने दिली होती, पण अजून ते हिवाळी अधिवेशनमध्ये असेल कुठेही असेल काहीही त्यांचं अजून आम्हाला शेतकऱ्यासाठी काहीच प्रोत्साहन नाहीये. जे सरकारने आयात शुल्क वाढवली त्यामध्ये तेलाचे बाजार वाढले, पण सोयाबीन जे आहे सोयाबीन आज पण 3800 3900 4000 विका लागलं. तरीही शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या सरकारने करावं असं मी या वाशिम बाजार समितीच्या वतीने आणि शेतकऱ्याच्या वतीने कळकळीची सरकारला विनंती करतो. गणेश मोळे, झी मीडिया, वाशिम. शहापूर तालुक्यातील मढमध्ये शेतकरी मनोहर गायकर यांनी अर्धा एकरमध्ये 1500 गवार पिकांची रोपं लागवड केली आहे. मात्र वाढत्या थंडीमुळे बहर आलेल्या गवार पिकावर भुरी, मर आणि मावा या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे हाती आलेलं पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गवारची लागवड रोपांची वाढ पाण्याला झडण लागते आणि बाग आहे तो कमी झाला. कधीपासून असं झालं? त्याला 10-15 थंडीचं प्रमाण कधी वाढले? थंडीचं प्रमाण मध्ये वाढलं होतं, त्याच्यानंतर परत कमी झालं. आता परत 4-5 दिवस थंडी वाढली. किती रोपं लावली होती? रोपं 1000-1100 रुपये. जालना जिल्ह्यातही थंडीचा कडाका जाणवतो. या वातावरणाचा गहू पिकाला चांगलाच फायदा होतोय. वाढती थंडी गहू पिकाला पोषक असल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे. गहू पिकाबरोबरच हरभरा पीकही या थंडीमध्ये चांगलंच बहरलेलं आहे. त्यामुळे रब्बी पिकांना कडाक्याच्या थंडीचा फायदा होताना दिसून येतोय.